नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, एक गुड न्यूज आहे. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. म्हणजे तुम्ही आजपासून आणि पुढील 29 तारखेपर्यंत म्हणजे 29 डिसेंबर पर्यंत जर तुम्ही टेट 2025 दिले असेल आणि जर तुम्हाला पवित्र पोर्टल मधून शिक्षक भरतीसाठी समाविष्ट व्हायचं असेल तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर हे रजिस्ट्रेशन म्हणजेच पवित्र पोर्टलला तुम्ही रजिस्ट्रेशन करून सेल्फ सर्टिफिकेशन करण्यापर्यंतची संपूर्ण प्रोसेस नेमकी काय असणार आहे, तर या संदर्भातील लाईव्ह डेमो स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याच्यानंतर त्या ठिकाणची माहिती कोणकोणती भरायची, तुमची 10वी 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, डीएड बीएड असेल, टीईटी वगैरे माहिती किंवा तुमची कागदपत्रांची माहिती असेल, ती कशी माहिती अपलोड करायची भरायची या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ एकदम थोडासा मोठा आहे, परंतु व्यवस्थित बघून घ्या, तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. कारण जर याच्यामध्ये काही चुका झाल्या तर तुमचं कदाचित निवड होऊन सुद्धा तुमची निवड रद्द होऊ शकते. म्हणजे चुकीच्या माहितीच्या आधारे तुमची निवड होईल, चुकीची माहिती भरल्यामुळे. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि नंतर तुम्ही तुमचं सेल्फ रजिस्ट्रेशन करा. यासाठी तुम्हाला या ठिकाणी पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025 तर हा टॅब दिलेला आहे. यावरून तुम्ही ही माहिती भरू शकता. आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही प्रत्यक्षात माहिती भरायला सुरुवात करा. तर बघा, सुरू करूया आपण हा व्हिडिओ. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण myteacherrecruitment.org.in या वेबसाईटला यायचं आहे. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर खाली एक नवीन टॅब तुम्हाला दिसेल, पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025. तर यावरती क्लिक करा. आता स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर बघा या ठिकाणी तुम्हाला डाव्या साईडला लॉग इनचा ऑप्शन दिसेल. बघा, लॉग इनचा ऑप्शन या ठिकाणी दिसल्यानंतर खाली तुम्हाला रजिस्टर हिअर नॉट रजिस्टर, म्हणजे आता आपण सगळ्यांनीच नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही म्हणाल की 22चं वगैरे रजिस्ट्रेशन असेल तर ते चालणार नाही. आता 25च्या टेट परीक्षेसाठी नवीन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. यासाठी रजिस्टर हिअर यावरती क्लिक करायचंय. रजिस्टर हिअर यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी 2 ऑप्शन दिसतील. पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. टेट परीक्षेचा रोल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि या ठिकाणी टेट परीक्षेचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आणि चेक डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही सगळी माहिती तुमची टाकली, रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर बरोबर टाका. चेक टेट डिटेल्स याच्यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी बघा तुमचं जे नाव आहे टेट प्रमाणे तर ते तुम्हाला दिसेल. तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तुमचा मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक दिसतील. त्यानंतर तुम्हाला किती स्कोर मिळाला ते या ठिकाणी दिसणार आहे. आता लक्षात घ्या की हा तुमचा जो काही स्कोर असेल तो तुम्हाला इथं दिसणार आहे टेट परीक्षेचा. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तर आय हिअर बाय डिक्लेअर दॅट याच्यावरती आपण क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं की तुम्हाला पुढे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर तुमच्याकडे इथं जो रजिस्टर आहे तो असणं गरजेचं आहे. हा कॅप्चा कोड टाकून आपण गेट ओटीपी टू व्हेरीफाय करायचं. गेट ओटीपी टू व्हेरीफाय केलं की तुमच्या मोबाईलला एक ओटीपी पाठवला जाईल. तर 4 अंकी ओटीपी तुम्हाला तुमच्या मोबाईलला येईल, तो टाका. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा कोड तुम्हाला दिसेल तो या ठिकाणी आपण बरोबर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण व्हेरीफाय ओटीपी यावरती क्लिक केलं की या ठिकाणी बघा म्हणजे पहिली स्टेप या ठिकाणी तुमची झाली. आता या ठिकाणी तुमचं जे काही तुम्ही नाव टाकलेलं असेल टेटचं ऍप्लिकेशन करत असताना त्याची सगळी माहिती या ठिकाणी दिसेल. तुमचं नाव, तुमचा डेट ऑफ बर्थ वगैरे दिसेल, तुमचा ईमेल आयडी दिसेल. डेट ऑफ बर्थ वगैरे आपण चेंज करू शकत नाही. आता या ठिकाणी तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन चूज करायचा. यापैकी जे तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन निवडायचा असेल तो तुम्ही या ठिकाणी चूज करा आणि त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला द्यायचं. समजा हु इज युअर बेस्ट फ्रेंड, तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी त्याचं उत्तर द्या. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड टाकत असताना क्रिएट पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड म्हणजे तुमच्या मनाने टाका. या ठिकाणी जो पासवर्ड तुम्हाला ठेवायचा असेल तो इथं तुम्ही ठेवायचा आहे. बघा, अशा प्रकारे तुम्ही इथे पासवर्ड क्रिएट करा. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी जो काही कॅप्चा कोड तुम्हाला दिसेल तो कॅप्चा कोड आहे तसा आपण कॅपिटल स्मॉल जो काही असेल तो टाकायचा आणि रजिस्टर याच्यावरती क्लिक करायचं. रजिस्टर याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुमचं जो काही रजिस्ट्रेशन आहे तर त्या ठिकाणी प्रोसेस तुमची पूर्ण होणार आहे. आता या ठिकाणी तुमचा लॉग इन आयडी तुम्हाला वरती दिसेल. या ठिकाणी तुमचा जो काही लॉग इन आयडी आहे 25__ आणि 27 पुढे येतोय, तर हा तुमचा लॉग इन आयडी तुम्ही लिहून ठेवायचा आहे.
त्यानंतर बघा तुमचा लॉग इन आयडी हा तुम्हाला कायमस्वरूपी लागेल आणि तुम्ही जो काय पासवर्ड क्रिएट करून ठेवला म्हणजे आता आपण कन्फर्म पासवर्ड जो काय टाकला होता तो पासवर्ड तुम्ही लिहून ठेवायचा आणि हा जो काय या ठिकाणी लॉग इन आयडी तुम्हाला आलेला आहे तर हा लॉग इन आयडी तुम्ही लिहून ठेवायचा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस आता इथून पुढे पवित्र पोर्टलला पसंती क्रम जनरेट करायचे असतील किंवा या ठिकाणी तुम्हाला लॉक करायचे असतील त्यासाठी हा लागणार आहे. नंतर या ठिकाणी बघा याची तुम्ही प्रिंटही काढून ठेवू शकता. आता या ठिकाणी प्रोसीड टू लॉग इन याच्यावरती आपण क्लिक करायचं. ते लक्षात ठेवा की हे तुम्ही सगळं लिहून ठेवा म्हणजे तुमचा जो काय लॉग इन आयडी आहे तो तुम्ही लिहून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा आपण प्रोसीड टू लॉग इन याच्यावरती क्लिक करू म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला करावी लागेल. आता या ठिकाणी तुम्हाला परत एकदा लॉग इन करायचंय. आपण जो काय लॉग इन आयडी टाकला तो लॉग इन आयडी आपण या ठिकाणी टाका 25_ जो काय असेल तो आणि जो काय आपण पासवर्ड क्रिएट केला तो या ठिकाणी तुम्हाला आहे तसा टाकायचा आहे. त्यानंतर जो काय खाली तुम्हाला कॅप्चा कोड आलेला दिसेल तो कॅप्चा कोड आपण या ठिकाणी व्यवस्थित भरा आणि त्यानंतर लॉग इन यावरती क्लिक करा. बघा परत एकदा तुम्हाला ओटीपी आता हे आपल्या या ठिकाणी प्रोसेस झाली. प्रत्येक वेळेस तुम्हाला ओटीपी टाकून लॉग इन हे करावं लागणार आहे. पासवर्ड हा मात्र लक्षात ठेवा पासवर्ड हा खूप महत्वाचा असणार आहे. परत एकदा तुमचा जो काही ओटीपी आला तुमच्या मोबाईल नंबरला तो टाकायचा. त्यानंतर या ठिकाणी जो काही तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा कोड दिसेल तो टाकायचा. व्हेरीफाय ओटीपी यावरती क्लिक करायचं. तुमचं अशा प्रकारे लॉग इन होईल. आता बघा लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वरती पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025 दिसणार आहे. या ठिकाणी तुमची माहिती दिसेल ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट दिसणार आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही डाव्या बाजूला पाहिलं तर डाव्या बाजूला तुम्हाला बघा डॅशबोर्ड दिसेल त्याच्याखाली ऍप्लिकेशन फॉर्म मिसेलिनियस फॉर्म या ठिकाणी तुम्हाला म्हणजे दिसणार आहे. आता सुरुवातीला आपण ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. याच्यावर तुम्हाला काय टॅब दिसतील. आता जे काय टॅब आहे ते थोडेसे आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया की काय काय टॅब तुम्हाला दिसत आहेत. तर पहिली तुमची पर्सनल डिटेलची माहिती ऍड्रेस आहे. दुसरा कॅटेगरी रिझर्वेशन डिटेल्स आहे. अकॅडमिक क्वालिफिकेशन प्रोफेशनल क्वालिफिकेशन अदर अकॅडमिक क्वालिफिकेशन टीईटी नंतर सीटीईटी आणि सेल्फ सर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म हे टॅब दिसत आहेत. आता आपण या ठिकाणी प्रोसीड करायचे पुढची माहिती भरण्यासाठी प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती आपण क्लिक करूया. प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती आपण क्लिक केलं की बघा तुमच्या समोर तुमची जी काय माहिती आहे ती तुम्हाला दिसेल. डेट ऑफ बर्थ दिसेल जेंडर दिसेल. तुम्ही आता इथं जेंडर जर चुकला असेल तर जेंडर तुम्हाला इथं चेक म्हणजे बदलता येते. डेट ऑफ बर्थ तुम्हाला बदलता नाही येणार. आधार नंबर तुम्हाला बदलता येणार नाही. त्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस तुम्हाला बदलता येईल. नंबर ऑफ टोटल चिल्ड्रन आता लक्षात ठेवायचं तुमचं मॅरिटल स्टेटस तुम्ही जर समजा आधी अनमॅरिड असाल आणि आता तुमचं लग्न झाले असेल तर तुम्ही मॅरिड करा. नंतर तुम्हाला किती मुलं आहेत. नंबर ऑफ टोटल चिल्ड्रन म्हणजे सध्याची तुम्ही टेटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना जे काय असेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता किती आहे सध्याच्या सिच्युएशनला तर ती तुम्ही या ठिकाणी माहिती टाकायची. 2, 3, 4 किती मुलं आहेत तुम्हाला ती आपण या ठिकाणी टाका. त्यामुळे इथं जी काही तुमची संख्या असेल तीच आपण या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर वगैरे तुम्हाला काय बदलायचा असेल तो बदलता नाही येणार. तुम्हाला ईमेल आयडी बदलता येईल. फक्त या ठिकाणी बघा तुमचं जेंडर बदलता येईल. मॅरिटल स्टेटस नंबर ऑफ टोटल चिल्ड्रन त्यानंतर या ठिकाणी ईमेल आयडी एवढंच फक्त बदलता येईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बदलायच्या. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि या ठिकाणी जी साईन आहे ती अपलोड करायची. बघा मी या ठिकाणी माझा फोटो आणि जी सिग्नेचर आहे ती अपलोड केली. तर या ठिकाणी आपण ही सगळी माहिती बरोबर असेल या फॉर्म मधली आपण सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचंय. माहिती या ठिकाणी सेव्ह होईल म्हणजे आपला पहिला टॅब या ठिकाणी पूर्ण झाला. तर लक्षात घ्या माहिती भरत असताना काही गडबड करू नका. सगळी माहिती व्यवस्थित फिलअप करा आणि माहिती जर तुम्ही दुसऱ्याकडून भरून घेत असाल तर तुम्ही शेजारी बसून माहिती वाचून व्यवस्थित सबमिट करा. कारण जर चुकीची माहिती भरली तर भविष्यामध्ये त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात. नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो ऍड्रेस असेल तो या ठिकाणी भरायचा आहे. जो काही तुमचा ऍड्रेस असेल तो इथं आपण टाकायचा आहे. माहिती सगळी बरोबर आहे. ऍड्रेस टाकला आपण सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी बघा की तुम्हाला पुढची एक माहिती विचारली जाते की आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का. जर तुम्ही इथं या ठिकाणी येस केलं तर बघा या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. सर्टिफिकेट इश्यू डेट टाकायची आणि सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे. याचा अर्थ तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट स्कॅन केलं असणं गरजेचं आहे. हे कायम लक्षात असू द्या. आपण अपलोड याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी जे सर्टिफिकेट आहे ते ब्राउज करून इथून ते तुम्ही अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी आपण सर्टिफिकेट अपलोड करा. या ठिकाणी व्ह्यू सर्टिफिकेट वरती क्लिक करून तुम्ही तेच सर्टिफिकेट अपलोड केलं ते चेक करा.
डेट वगैरे पहा व्यवस्थित भरून आपण हे सर्टिफिकेट पहा अपलोड याच्यावरती क्लिक करून अपलोड करायचंय. त्या ठिकाणी तुमचं हे सर्टिफिकेट पहा अपलोड होईल. आता या ठिकाणी बघा तुमचं सर्टिफिकेट अपलोड झालं, त्याच्यानंतर तुम्हाला कॅटेगरी चूज करायची. आता तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्ही चूज करू शकता. जी तुमची कॅटेगरी असेल ओरिजिनल, ज्याची तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील ती कॅटेगरी आपण या ठिकाणी चूज करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचंय. तर अपलोड करण्यासाठी परत एकदा आपण ही प्रोसेस करायची आहे. तर पहा अशा प्रकारे तुमची जी काय कास्ट वगैरे असेल ते आपण या ठिकाणी नंबर टाकत असताना सर्टिफिकेट नंबर हा तुमचा MAG किंवा OBLIQ/SR जो काय असेल तो पूर्ण टाका. तुमच्या ठिकाणी सर्टिफिकेट इश्यू डेट टाका आणि सर्टिफिकेट अपलोड करा. व्ह्यू सर्टिफिकेट वरती क्लिक करून तुम्ही सर्टिफिकेट बघू शकता. नंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायला विचारलं जाईल. तुमची जी काय डेट असणार आहे ती टाकायची. तुमचं 25-26 या शैक्षणिक या आर्थिक वर्षाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला पाहिजे ते अपलोड करायचे. सर्टिफिकेट नंबर टाकत असताना नॉन क्रिमिनलचा तुमच्याकडे जो आउटवर्ड नंबर आहे, आउटवर्ड नंबर तो टाकला तरी चालेल. त्यानंतर खाली जी काही माहिती तुम्हाला विचारलेली आहे तर ती या ठिकाणी तुम्ही भरायची. तुम्ही प्रोजेक्ट अफिडेविट वगैरे आहात का, ही सगळी व्यवस्थित माहिती भरायची तुम्हाला लागू असेल त्यानुसार बघा जी लागू असेल तीच माहिती या ठिकाणी फिलअप करा. तुमच्याकडे ती कागदपत्र असतील तर आणि तरच या ठिकाणी तुम्ही माहिती फिलअप करा. म्हणजे तुमच्याकडे समजा प्रोजेक्ट अफेक्टेड आता असेल तर तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड भरू शकता. जे असेल ते तुम्ही भरा. ही सगळी माहिती आपण भरल्यानंतर सेव्ह करायची. माहिती सेव्ह होईल. माहिती सेव्ह झाल्यानंतर म्हणजे तुमची कॅटेगरी रिझर्वेशनची माहिती तुमची फिलअप झाली. आता आपल्याला 14/5/25 या दिवसाची, लक्षात घ्या 14/5/25 या दिवसाची जी काही तुमची शैक्षणिक अर्हता आहे, शैक्षणिक अर्हता तुम्ही या ठिकाणी फिलअप करायची आहे. जर या ठिकाणी तुमच्याकडे समजा 10वीचं क्वालिफिकेशन असेल तर त्या अनुसार तुम्ही 10वी पासून सुरू करा. आपण 10वी आहे, 12वी आहे, ग्रॅज्युएशन आणि PG. तर तुमच्याकडे जे क्वालिफिकेशन असेल त्यानुसार आपण माहिती भरूया. ऍड क्वालिफिकेशन यावरती क्लिक करायचं. याच्यावरती आपण क्लिक केलं की सर्टिफिकेट डिग्री तुमचं SSC असेल, मीडियम तुमचं जे असेल मराठी वगैरे ती भरा. तुमचं या ठिकाणी सेमी वगैरे असेल, इंग्रजी असेल तर इंग्रजी भरा, हिंदी असेल तर हिंदी भरा. जे काय तुमचं माध्यम असेल ते आपण या ठिकाणी टाकायचं आहे. 10वीचं माध्यम, 10वीचं माध्यम जर तुमचं सेमी असेल, लक्षात घ्या सेमी माध्यम असेल तुमचं 10वीचं तर तुम्ही इथं मराठी माध्यमच चूज करायचंय. नंतर इफ सर्टिफिकेट किंवा डिग्री फ्रॉम महाराष्ट्र, तर महाराष्ट्रात आपण 10वी केली तर 10वी यस करा. जर तुम्ही नो केलं तर मग तुम्हाला इथं जे युनिव्हर्सिटी आहे ती चूज करावी लागेल. आपण सगळे महाराष्ट्रातून शिकलो असतो तर यस करायचं. नंतर बोर्ड युनिव्हर्सिटी नेम, त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ हायर अँड सेकंडरी पुणे ही आपण निवडायचं. तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुमच्या आउट ऑफ मार्क पुढे पर्सेंटेज वगैरे येणार आहेत. तर अशा प्रकारे आपण 10वीची माहिती या ठिकाणी भरायची. तुमचे किती मार्क वगैरे आहे ते व्यवस्थित भरा. ग्रेड भरा, पासिंग या ठिकाणी भरा, रिझल्ट डेट भरा. रिझल्ट डेट तुम्हाला कुठे मिळेल तर जे तुमचं सर्टिफिकेट आहे 10वीचं तर त्याच्यावरती मिळेल. तुमची लँग्वेज, पहिली लँग्वेज कोणती होती तर ती तुम्हाला याच्यामध्ये पण निवडायची. सेकंड लँग्वेज 10वीची, नंतर थर्ड लँग्वेज तर जी तुमची असेल ती आपण या ठिकाणी चूज करा. त्यानंतर सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. तुमची जी काय 10वीची सनद असते किंवा जे प्रमाणपत्र असते त्याच्यावरती सर्टिफिकेट नंबर असेल. उजव्या कोपऱ्यात सर्टिफिकेट नंबर असतो टाकायचा. सर्टिफिकेट इश्यू डेट म्हणजे जी काही रिझल्टची तारीख आहे तीच टाकून आपण द्यायची आणि त्यानंतर ही माहिती आपण सेव्ह करायची. सर्टिफिकेट इथं आपल्याला अपलोड करायचंय 10वीचं. त्यानंतर बघा या ठिकाणी आपण जे सर्टिफिकेट अपलोड केलं सर्टिफिकेट आणि मार्कशीट लक्षात घ्यायचं. इथं आपल्याला अपलोड करताना सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे दोन्ही अपलोड करायचं. म्हणजे तुम्ही त्याची PDF बनवा, सर्टिफिकेट आणि मार्कशीटची एकत्र PDF बनवा आणि ती आपण या ठिकाणी अपलोड करा आणि ही PDF आपण सेव्ह करायची. तर 10वीची माहिती या ठिकाणी ऍड झाली. जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये काय बदल करायचा आहे तर तुम्ही या माहितीमध्ये बदल करू शकता. नंतर अशीच माहिती तुम्हाला 10वीची, 11वीची भरायची आहे, 12वीची भरायची. नंतर तुमची PGची जी काही माहिती असेल ती या ठिकाणी आपण भरून घ्या. आता या ठिकाणी बघा आपण 12वीची माहिती भरण्यासाठी परत एकदा ऍड करायचे आणि सेम माहिती आपण जशी 10वीची भरली तशीच माहिती आपण या ठिकाणी भरून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे आपण 12वीची माहिती भरायची. 12वीची माहिती भरत असताना सर्टिफिकेट डिग्री या ठिकाणी डिप्लोमा, याचे आर्ट, कॉमर्स, MCVC जे काय तुमचं असेल ते आपण भरायचे. पुढे मीडियम, आता जर तुमचं सायन्स असेल तर मीडियम तुमचं इंग्लिश टाका तुम्ही. नंतर बाकी या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज जी काय तुमची असेल सर्टिफिकेट जी दिसत असेल ती आपण या ठिकाणी टाकायची. सर्टिफिकेट नंबर आणि सर्टिफिकेट इश्यू डेट जी डेट असणार आहे त्याच्यावरती टाका. अजून तुम्हाला इथे माहिती भरण्यासाठी म्हणजे निवडण्यासाठी विचारलंय तुमचा बंगाली सब्जेक्ट होता का, नसेल तर नो करा.
कन्नड होता का, तेलुगू होता का, गुजराती होता का, सिंधू होता का. यापैकी जर तुमचे नसतील तर तुम्ही नो करायचं आणि नंतर पहा माहिती आपण पास सेव्ह करायची. तुमची माहिती या ठिकाणी पास सेव्ह होईल. अशा प्रकारे तुम्ही 12वीची माहिती फिलअप केली. आता या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशनची माहिती फिलअप करण्यासाठी ऍड ग्रॅज्युएशन क्लिक करायचे. सर्टिफिकेट डिग्री तुमची BA जे असेल ते आपण या ठिकाणी चूज करा. मीडियम तुमचं जे होतं ते टाकायचे ग्रॅज्युएशनचं. बोर्ड त्यानंतर या ठिकाणी बोर्ड टाकायचं. तुमचं जे काय बोर्ड असेल, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी असेल किंवा YCM असेल तर ते आपण या ठिकाणी टाकायचं. पुणे युनिव्हर्सिटी असेल तर युनिव्हर्सिटी ऑफ पुणे येईल. तुमचे मार्क टाकायचे आणि या ठिकाणी खाली तुम्हाला मेन सब्जेक्ट पण निवडायचे. आता मेन सब्जेक्ट निवडत असताना फक्त काळजी घ्यायची आहे. आता बघा या ठिकाणी ही गोष्ट थोडीशी एक समजून घ्या की तुम्ही BA ची किंवा तुमची BSc असेल जी काय तुम्ही माहिती फिलअप करताय तर ती माहिती फिलअप करत असताना या ठिकाणी तुम्हाला जो मेन सब्जेक्ट आहे तो निवडायचा आहे. तुमचे जे काही मेन सब्जेक्ट असतील तेच टाकायचे. तुमचा जो स्पेशल विषय असेल तोच टाकायचा. जो तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट असेल किंवा जो गौण विषय असेल तो आपण या ठिकाणी टाकायचा नाही. अशा पण स्पष्ट सूचना आहेत. त्यामुळे बघा तुमचा मेन सब्जेक्ट किती ते बघा. या ठिकाणी बघा पुणे युनिव्हर्सिटी असेल तर एकच मेन सब्जेक्ट असतो. जर तुमची YCM युनिव्हर्सिटी असेल तर तुम्हाला 2 मेन सब्जेक्ट असतात. तुमची युनिव्हर्सिटी कोणती, तुमचे मेन सब्जेक्ट किती आहेत ते तुम्ही बघून व्यवस्थित टाकायचे. तर बघा या ठिकाणी माझं पुणे युनिव्हर्सिटीमधून BA झालेलं आहे आणि या ठिकाणी मला हिस्ट्री हा मी मेन सब्जेक्ट घेतला होता. त्यामुळे मी फक्त एकच मेन सब्जेक्ट या ठिकाणी निवडतोय. कारण लक्षात घ्या जर तुम्ही चुकीचा सब्जेक्ट निवडला तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होईलही परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही बाद ठरणार. दुसरा सब्जेक्ट माझा नाही त्याच्यामुळे मी दुसरा सब्जेक्ट निवडणार नाही. जर तुमचं YCM असेल तर तुम्हाला 2 म्हणजे 3 सब्जेक्ट असतील तर तुम्ही ते 2 विषय पण निवडू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. पुढची माहिती आपण भरून सेव्ह करूया. तर बघा या ठिकाणी आपण ज्यावेळेस माहिती पास सेव्ह करतो BA ची त्यावेळेस तुम्हाला इथं एक इन्फॉर्मेशन येते की तुम्ही मेन सब्जेक्ट कोणता सिलेक्ट केलाय तो येतोय. नंतर या ठिकाणी जर तुम्ही बघा द सब्जेक्ट सिलेक्टेड बाय यू आर नॉट ऑप्शनल ऑर सबसिडियरी सब्जेक्ट्स अदरवाइज युअर कॅन्डिडेचर विल बी कॅन्सल्ड ऍट एनी स्टेज ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस. म्हणजे तुम्ही फक्त मेन सब्जेक्ट निवडा. जर तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट निवडला त्या ठिकाणी तुमचं म्हणजे जी काही उमेदवारी आहे ती कुठल्याही टप्प्यावरती रद्द केली जाऊ शकते. तर आर यू शुअर असं विचारलं जाईल. आपण या ठिकाणी शुअर आहोत तर यस करायचं. जर तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा नाही कायम लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर PG तुमचं असेल तर PG निवडा आणि ऍड क्वालिफिकेशन याच्यावरती क्लिक करा. इथली माहिती आपण या ठिकाणी भरून टाकायची. तर अशा प्रकारे आपण एक एक करून तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि तुमचं PG याची माहिती फिलअप करायची आहे. माहितीमध्ये तुम्हाला कोणत्याही स्टेजमध्ये बदल करायचा असेल तर बदल करू शकता. जे विषय आहे ते विषय तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तुमचे मार्क दिसतील. बदल करायचा असेल डिलीट करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला हा पेन्सिलचा ऑप्शन आहे. बदल करू शकता, डिलीट करू शकता आणि परत नवीन माहिती भरू शकता. ही माहिती तुमची झाली या ठिकाणी आपण सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. नंतर आपल्या या ठिकाणी जी प्रोफेशनल क्वालिफिकेशन माहिती ती भरायची. म्हणजे तुमचं DED असेल तर डिप्लोमा, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तर याची माहिती. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा इथं क्वालिफिकेशन काय भरायचंय प्रोफेशनल मध्ये तुमचं DED असेल, तुमचं BEd असेल, तुमचं BPed असेल, MPed असेल जे काय असेल किंवा कॉम्प्युटर लिटरसी असेल, सर्टिफिकेट कोर्स असेल, MSc कॅटेगरी याची माहिती आपण या ठिकाणी भरायची. DED असेल तर डिप्लोमा निवडा आणि आपण ऍड क्वालिफिकेशन याच्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुमचं आर्ट टीचर डिप्लोमा केला असेल, DED असेल, DLED असेल, तुमचं जे काय नाव असेल DTED असेल तर ते नाव आपण या ठिकाणी चूज करा. DED करा. मीडियम तुमचं काय होतं DEDचं ते आपण या ठिकाणी चूज करा आणि महाराष्ट्रातून केलंय का आता यस करा आणि नंतर आपण पुढची माहिती भरायची. आता या ठिकाणी जे बोर्ड आहे ते आपल्या ठिकाणी कोणतं येईल तर सर्वांचं MSc म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन येणार आहे. तुम्ही किती मार्क वगैरे भरले मिळाले तुम्हाला ते करा. सर्टिफिकेट नंबर टाका आणि सर्टिफिकेट आणि मार्कशीट तुमचं इथं अपलोड करा. तर सर्टिफिकेट आणि मार्कशीटची एकत्रच PDF करून ती अपलोड करायची आहे. तर बघा आपण DED ची माहिती भरली. त्यानंतर तुमचं BEd असेल तर या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशन निवडायचे. लक्षात घ्या BEd ला ग्रॅज्युएशन निवडायचं. नंतर ऍड क्वालिफिकेशन चूज करायचे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट डिग्री तुमचं BEd असेल, BP असेल, BPed असेल तुम्हाला याच्यामध्ये फिलअप करायचं. BEd आपण चूज करा. आता तुमचं BEdचं माध्यम कोणतं होतं ते माध्यम आपण मराठी, इंग्लिश, हिंदी जी काय असेल ते चूज करा. डिग्री फ्रॉम महाराष्ट्रामधून घेतलेली आहे का तर यस करा, नसेल त्या ठिकाणी पण नो करा. नंतर बोर्ड युनिव्हर्सिटी तुम्हाला या ठिकाणी चूज करायची आहे कोणतं. नंतर बघा बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी कोणती होती ती आपण या ठिकाणी जी काय असेल तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमधून तुमचं BEd केलेलं असेल तर ती युनिव्हर्सिटी आपण यापैकी चूज करायची. तर अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी DED, BEd, BPed जे असेल तिची माहिती फिलअप करा. कॉम्प्युटर लिटरसी तुम्ही MSc असेल तर तुम्ही इथून किंवा सर्टिफिकेट कोर्स असेल तर
ऍड क्वालिफिकेशन वरती क्लिक करून आपण सर्टिफिकेट, कोर्स पास, सीटीसी, तबलाचे ऑर्डर जे काय असेल ते आपण या ठिकाणी चूज करू शकता. जे तुमचं घेतलेलं आहे, तुम्ही जे शैक्षणिक घेतलेलं आहे व्यावसायिक पत्रक तुम्ही पूर्ण केली ती इथं आपण ऍड करायची. त्यानंतर बघा सगळी माहिती आपण या ठिकाणी भरून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही माहिती सेव्ह करायची. माहिती तुमची सेव्ह होईल. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर टीईटीची माहिती फिलअप करायची. टीईटी दिलेली असेल तर यस करायचं. नंतर तुम्ही पेपर पहिला पास आहात का तर यस करा. त्यानंतर तुम्हाला इयर ऑफ पासिंग कोणत्या वर्षी तुम्ही पास झालाय तर ते तुम्हाला टाकावं लागेल आणि टीईटी नंबर टाकून गेट पेपर 1 टीईटी डाटा याच्यावरती क्लिक करा. टीईटीचा नंबर टाकायचा म्हणजे रोल नंबर टाकायचा आणि गेट पेपर 1 टीईटी डाटा क्लिक केलं की तुमची माहिती सगळी या ठिकाणी येणार. म्हणजे तुमचं या ठिकाणी पहिलं नाव येईल, मिडल नेम, लास्ट नेम आणि पर्सेंटेज येतील आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर, इश्यू डेट टाकून ते सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचं आहे. तर म्हणजे तुम्हाला टीईटी सर्टिफिकेट इथं लागेल. नंतर पेपर तुमचा दुसरा दिला असेल तर दुसरा यस करा. नंतर सगळी माहिती तुम्ही जशी भरली तशीच या ठिकाणी इयर चूज करून तुम्हाला टीईटी नंबर टाकायचा आणि गेट पेपर 2 करायचं. सगळी माहिती येईल, त्याचं सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं. जर तुम्ही समजा टीईटी दिलीच नसेल तर या ठिकाणी आपण नो वरती क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. त्यानंतर बघा पुढे तुम्हाला माहिती विचारली जाईल की तुम्ही सीटेट परीक्षा दिलेली आहे का. जर तुम्ही सीटेट परीक्षा दिलेली असेल म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही टीईटी दिलेली नसेल आणि फक्त तुम्ही सीटेट परीक्षा दिलेली असेल तरीही चालतं. तरीही ते पात्र आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी. त्यामुळे तुम्ही सीटेट दिलेली असेल तरी या ठिकाणी तुम्ही ती माहिती व्यवस्थित फिलअप करायची आहे. तर त्यासाठी परीक्षा दिली का तर आपण या ठिकाणी यस करायचं. यस केल्यानंतर या ठिकाणी पेपर 1 तुम्ही पास आहात का तर यस करायचं. नंतर मग तुम्हाला सीटेटचा नंबर टाकायचा आहे, तुमचं मिडल नेम, लास्ट नेम सगळं येणार आहे, मंथ ऑफ एक्झाम येणार आहे, रिझल्ट डेट येईल, तुमचे मार्क आहेत आणि या ठिकाणी किती मार्क तुम्हाला मिळाले ते टाकायचे आणि तुम्हाला इथं जे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचे. सर्टिफिकेट तुम्हाला कुठे मिळणार आहे तर डिजिलॉकर तुम्ही सर्टिफिकेट काढलेलं इथं अपलोड करायचं आहे. तर बघा पेपर 1 ची तुमची जी काय इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित या ठिकाणी भरा. सीटेटचा तुमचा नंबर म्हणजे सीटेटचा रोल नंबर टाकायचा आहे. तुमचं नाव या ठिकाणी व्यवस्थित येणार आहे. नंतर या ठिकाणी तुमची मंथ ऑफ एक्झाम कोणत्या महिन्यामध्ये एक्झाम झाली, इयर कोणत्या वर्षामध्ये झालं तर ते, त्यानंतर रिझल्ट डेट या ठिकाणी टाकायची. रिझल्ट डेट तुमच्या सर्टिफिकेट वरती येते तर ती टाकायची. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला किती मार्क मिळाले ते टाका, आउट ऑफ किती मिळाले ते या ठिकाणी टाकायचे. सर्टिफिकेट नंबर टाकायचा, सर्टिफिकेट इश्यू डेट टाकायचे आणि या ठिकाणी सर्टिफिकेट अपलोड करायचं. हे झालं पेपर 1 चं. पेपर 2 ची माहिती भरत असताना मॅथ सायन्स तुम्ही पास आहात का असा तर यस करा, नसेल तर नो करा. तुम्ही सोशल सायन्स पास आहात का असाल तर यस करायचे. नंतर जशी आपण पेपर 1 ची माहिती फिलअप केली तशीच या ठिकाणी पेपर 2 ची माहिती फिलअप आपल्याला करायची. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सीटेटची माहिती व्यवस्थित फिलअप करायची, सर्टिफिकेट अपलोड करायचं आणि माहिती आपण सेव्ह करायची. माहिती तुमची सेव्ह झाली म्हणजे आपण सगळी माहिती या ठिकाणी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित फिलअप केली. तर आता या ठिकाणी तुमची जो काय सर्टिफिकेशनचा फॉर्म आहे तो तुम्हाला व्ह्यू दिसेल. तर या ठिकाणी तुमचा फोटो, सिग्नेचर सगळी माहिती तुम्हाला दिसणार. जी तुम्ही माहिती भरली, पर्सनल डिटेलची माहिती भरली, तुम्ही ऍड्रेस वगैरे भरला, ही सगळी माहिती आपली बरोबर आहे का याची खात्री करायची. तुमचे विषय वगैरे बरोबर आहेत का. कारण लक्षात ठेवा जर विषय जर तुम्ही सतत चुकीचे भरले तर या ठिकाणी पुढे तुम्हाला भविष्यात अडचणी येतील. आता तुम्हाला वाटेल की आपली सगळी माहिती बरोबर आहे परंतु भविष्यात अडचणी येईल. तुम्ही जी काय डॉक्युमेंट भरले ते तुम्हाला इथं व्ह्यू करता येतील. जर चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले तर नंतर तुम्ही त्याच्या पीडीएफ व्यवस्थित अपलोड करा आणि या ठिकाणी आपण सर्टिफाय करा. सर्टिफाय करण्यासाठी आपण काय करायचं, आय हिअर बाय डिक्लेअर करायचं. सगळी माहिती तुमची बरोबर आहे तर सर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं. लक्षात ठेवायचं की फॉर्म सर्टिफाय करत असताना सगळी माहिती तुमची बरोबर आहे का याची खात्री करूनच तुम्ही सर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं. नंतर इट इज नेसेसरी टू चेक ऑल फील्ड इन्फॉर्मेशन इन द ऍप्लिकेशन बिफोर सेल्फ सर्टिफिकेट. सगळी माहिती तुम्ही चेक करा व्यवस्थित आहे का आणि जर माहिती बरोबर असेल तर यस करा. यस जर केलं तर या ठिकाणी तुमची माहिती या ठिकाणी सर्टिफिकेशन करण्यासाठी एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी टाकायचा आणि तुमची माहिती सर्टिफिकेशन होईल. तर या ठिकाणी ही तुमची फायनल स्टेज असणार आहे. जर या ठिकाणी तुम्हाला वाटले की बाबा नाही मला नंतर माहिती चेंज करा तुम्ही नो याच्यावरती क्लिक करा आणि माहितीमध्ये तुम्हाला जो काय बदल करायचा असेल तो बदल करा. तर लक्षात घ्या अशा प्रकारे तुम्हाला पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2025 साठी जर तुम्ही टेट परीक्षा 2025 दिलेली असेल तर त्याच्यासाठीचं रजिस्ट्रेशन आणि सेल्फ सर्टिफिकेशन मधील माहिती तर ही
टप्प्याटप्प्याने व्यवस्थित वाचून भरायची आहे. तर बघा सगळी माहिती आपण कशा प्रकारे भरायची याबद्दलचा हा डेमो इथं पाहिला. तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. आणि बघा अजून तुमच्या काही अडचणी असतील त्या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याबद्दल आपण शंकांचं निरसन करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर तुम्हाला नाही समजलं तरच कमेंट करा, कारण सगळ्या माहिती आपण व्यवस्थित या ठिकाणी सांगितलेल्या आहे. तर भेटूया आपण अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वांना धन्यवाद.